Cancer Healer Center, a new beginning. एक खोक्या भाई काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा भरली आहे. आतमध्ये सगळे खोके भाईच भरलेत. मनसेच्या बैठकीतून राज ठाकरेंची टीका. आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी राज ठाकरेंची अशी विधानं. जनतेनं ज्यांना निवडून दिलं नाही ते विधानसभेमध्ये नाही तर विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात. मंत्री आशिष शेलारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. जी खुर्ची मिळते तिला कम्फर्टेबल बनवा. नाशिकमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर. माझं राजकीय पुनर्वसन करा. सुजय विखेंची भर कार्यक्रमात मागणी. तर महायुतीच्या यशामध्ये विखेंचा मोठा सहभाग. पुनर्वसन निश्चितच होईल. विखेंच्या विनंतीला प्रतिसाद देत महायुतीच्या आमदारांचं आश्वासन. दिशाचे वडील सतीश सालियान उद्या मालवणी पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवण्याची शक्यता. सालियान यांच्या वकिलांनी पोलिसांकडे पुराव्यांची केली होती मागणी. प्रकरणाच्या नव्यानं चौकशीसाठी याचिकाही दाखल. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियानची आत्महत्या. संजय राऊतांचा दावा. ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी विरोधकांकडून आरोप सुरू असल्याचंही वक्तव्य. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चिट. सुशांतनं आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमधून समोर. कुठलाही पुरावा न सापडल्यानं सीबीआयकडून तपास बंद. दिशा सालियान प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला नव्हता. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. ठाकरेंनी 2 वेळा फोन केल्याचा राणेंनी केला होता दावा. नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल. नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा फोन आल्याच्या दाव्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. युती धर्म पाळणं आपलं कर्तव्य. महायुतीमध्ये वाद होईल अशी वक्तव्य प्रवक्ते कार्यकर्त्यांनी करू नयेत. काही पक्षांसोबत वैचारिक मतभेद असले तरी इतर चांगल्या गोष्टी आत्मसात करा. नांदेडमधील कार्यक्रमातून अजितदादांच्या सूचना. लालकृष्ण अडवाणींची अवस्था कैद झालेल्या शहाजहानसारखी. अडवाणींना शहाजहानसारखं एकांतवासामध्ये ठेवलं. संजय राऊतांचा भाजपला टोला. राऊतांनी आधी आपल्या अवस्थेची चिंता करावी. लालकृष्ण अडवाणी सदैव भाजपसोबत राहिलेत. अडवाणींवर वक्तव्य करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. दरेकरांची राऊतांवर टीका. नागपूरमधील हिंसाचार 4 तासांमध्ये नियंत्रणात आणला. दंगेखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं. दंगेखोरांकडून नुकसान वसूल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. ऐतिहासिक संदर्भ पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडवरून 31 मे पर्यंत हटवा. संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. शिवरायांच्या समाधीलगत कुत्र्याची समाधी. पुतळा उभारणं दुर्दैव असल्याचीही नाराजी. अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खतगावकरांसह सून मिनल खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत. अजितदादा तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळो. पक्षप्रवेश सोहळ्यात खतगावकरांकडून शुभेच्छा. दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबूतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला स्थलांतरित करण्याची शक्यता. मुंबई महापालिका स्तरावर हालचाली. आरोग्याच्या तक्रारींमुळे कबूतरखाना हटवण्याची मागणी. बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. रस्त्यांना नदीचं स्वरूप. वाहतुकीला मोठा फटका. खराब हवामानामुळे हवाई उड्डाणही विस्कळीत. Cancer Healer Center, a new beginning.